Good morning, everyone. Am I audible? Okay, 15 लोग आए हैं. Let's wait. Then we'll start with a new topic.
Okay. Okay, chalo. Good morning. Uh, let me share screen. काल आपण फॉर लूप आणि वाईल लूप केलं करेक्ट. येस हॅलो. येस्टरडे वी कम्प्लिटेड विथ फॉर अँड वाईल लूप. ठीक आहे. वाईल लूपचे तुम्हाला मी 1-2-3 एक्झाम्पल्स घेतो, देन विल मूव्ह अहेड. ठीक आहे. थोडं काल थोडंच केलं. ठीक आहे. याच्यावर घेतोय. हो चलो. सो वाईल लूप. वाईल लूपचा आपण काल सिंटॅक्स काय बघितलेला? कॅन एनीवन टेल मी व्हॉट वॉज द सिंटॅक्स फॉर वाईल लूप? सांगितलं होतं मी. चलो क्विक. अरे एक सिंटॅक्स सांगितलं लक्षात ठेवायला. वाईल लूप, वाईल लूप. First while keywords, then condition, then print statement. आणि वर्क कसं होतं वाईल लूप? हाऊ वाईल लूप इज डिफरंट फ्रॉम Condition base. करेक्ट. Condition based. Secondly, runs when the condition, as far as the condition is true. As far as the condition is true. तर इथपर्यंत तो ठीक आहे रन होतो. त्याचं कसं सिंटॅक्स कसा होता? वाईल कंडिशन ते सगळं झालं. कसं? लेट्स से आय इक्वल्स टू आपण 1 घेतलात म्हणजे काय, हा काउंटर झाला. सो वाईल जसं सांगितलं Hello कंडिशन. sir, हां screen नाही शेअर केली. एक सेकंड. सॉरी फॉर दॅट. while I less than equals to 5 print I. Correct? I plus 1. Okay.
आता हे I+1 ही स्टेप काय आहे रे? दिस इज युअर कुठली स्टेप आहे ही? पटपट बोला रे. इन्क्रीमेंट. ही नाही दिलं तर काय होतं? इन्फिनिट लूप. करेक्ट. ठीक आहे, गुड. चलो, तुम्हाला मी दाखवू पण शकतो. आता मी गुगल कोलॅबवर आहे तर हे बघा. हे बघा, बघितलं? सी, बघा 1 किती वेळा प्रिंट झालं. इन्फिनाइट लूप. ठीक आहे, इथलं मी परत आणतो. देन आ गया. ठीक आहे, कळलं? कंडिशन फॉर तो माहिती आहे का, वाईल लूप वरती ना चॅटबॉट्स बनतात. काय चॅटबॉट कसे मी तुम्हाला दाखवतोय बघा. वाईल कसं कंटिन्यू रन होत राहतो ना. वाईल ट्रू, आपण आधीच सांगितलं कंडिशन ट्रू आहे. ठीक आहे, ए इक्वल्स टू इनपुट, मी इथे टाकलं एंटर एंटर योर नेम. ठीक आहे, नेक्स्ट लाईनला मी आलो. इफ ए इक्वल्स टू बाय. आपण म्हणतो ना, एक तुम्ही चॅट बॉट्स बघितले का, जे बॉट येतात बघा बरेचसे कस्टमर सर्व्हिसला वगैरे. तुम्ही एकदा त्याला बाय बोललं तर एंड कन्व्हर्सेशन होऊन जातं. किंवा काही पण वर्ड त्यांनी जो सेट केला आहे, ठीक आहे, त्यांनी जोही वर्ड सेट केला आहे तो. आता मी जर याला कोलन दिलं आणि मी ते ब्रेक बोललो आणि प्रिंट, काय कंटिन्यू त्याने काय रन केलं पाहिजे? एफ स्ट्रिंग. हाय ए हाउ आर यू. ठीक आहे, ठीक आहे. नाही तर मग असं येतं ना, हाय व्हॉट्स ऑन युअर माइंड टुडे. ठीक आहे, त्याला रन करतोय बघा. आता एंटर युअर नेम आलं, मी टाकलं अभि. हे बघा, हाय अभि, व्हॉट्स 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 पाहिजे. आता मी टाकतो पियुष. हाय पियुष, व्हॉट्स ऑन युअर माइंड टुडे. करेक्ट ना. आता मी टाकतो बाय. संपलं. इंटरेस्टिंग. ठीक आहे, आपण नाही का प्रॉम्प्ट परत परत देत राहतो जोपर्यंत आपण त्याला स्टॉप म्हणत नाही. ठीक आहे, तो काय होतो, तो जो बेसिक चॅटबॉट जो बनवतात ना तुम्ही, आता जेव्हा जर तुम्ही कोणी AI इंजिनियर्स वगैरे काही झाले, होप की सगळे व्हावा. ठीक आहे, दॅट पॉईंट इन टाईम यू विल यूज दिस. तेव्हा तुम्हाला व्हायलाच लागेल. ठीक आहे. इंटरेस्टिंग. सोपं आहे, खूप सोपं आहे. इथे मग तुम्ही काही देऊ शकता. ठीक आहे, असंच तुम्ही याला जर कंटिन्यू काही चेक करायचं असेल ना, ठीक आहे, लेट्स से एखादी CCTV कॅमेरा आहे बरोबर, तो कंटिन्यू बघा ना मॉनिटरिंग करत राहतो. जसं मी घेतलं एफ कॅमेरा इक्वल्स टू ट्रू. ठीक आहे, आता मी त्याला एक कंडिशन दिली. आता हा इन्फिनाइटला ठेवू ना, कारण की कंटिन्यू मॉनिटर करतो ना तो. व्हाईल कॅमेरा प्रिंट चेकिंग कॅमेरा इज लाईव्ह किंवा कॅमेरा इज लाईव्ह. ठीक आहे.
हे बघा, सी द कॅमेरा इज लाईव्ह. ठीक आहे, इन्क्रिमेंट स्टेप दिली नाही आपण. करेक्ट ना, कॅमेरा कंटिन्यू मॉनिटर करत असतो. दॅट्स वाय इट वुड से दॅट द कॅमेरा इज लाईव्ह. करेक्ट करेक्ट. ठीक आहे. तसंच अजून कशासाठी, अजून काय वाटतं रे? बोलो भाई बोलो, असं एक काहीतरी समथिंग. जो कंटिन्यू ट्रॅक करत असतो एखादी गोष्ट. बोलो रे बोलो ना, और किसके लिए आप कर सकते हो. डिजिटल वॉच मध्ये आफ्टर 1 hours ते दाखवताना यू हॅव टू टेक 1 glass of water. नॉट रिअली. स्टॉक मार्केट ऐकलं, स्टॉक मार्केट तो कंटिन्यू बघा, इट मॉनिटर्स कंटिन्युअसली. ठीक आहे. सो दॅट इज वन थिंग विच यू कॅन मेक. एक डेटा ॲनालिसिससाठी पण वापरू शकतो आपण, माहिती आहे का कसं. हे बघा, एक जर मी टाकलं की लेट्स से प्रिंट चॅटबॉट. ठीक आहे. अरे खूप बनवलेत असे, मजा येते हे करायला. ठीक आहे. सेम आपण जेवढं शिकलो त्याच्यावरतीच आहे चॅटबॉट्स. टाईप सांगून द्यायचं आधी, एक्झिट टू स्टॉप. ठीक आहे, हे सांगून दिलं. आता कंडिशन द्यायची, वाईल. बघा मी किती पटपट बनवतो. वाईल ट्रू, सेम सेम सिंटॅक्स. त्याचे ए इक्वल्स टू आपण काय टाकत होतो, इनपुट. बरोबर. तर एक इनपुट काहीतरी द्या तुम्ही. ठीक आहे. इफ ए इक्वल्स टू काय बोललो आपण, एक्झिट ना. एक्झिट जर झाला तर त्याला काय करा आपण, काहीतरी प्रिंट स्टेटमेंट पण देऊ ना त्याला. प्रिंट बाय से प्रिंट असं देऊ आपण, एफ बाय काय कशामध्ये स्टोअर केले, ए. थोडी स्पेस दे. करेक्ट. आणि याला मग तू काय कर, ब्रेक कर इथे, की जर हे झालं. ठीक आहे. नंतर 1-2 कंडिशन टाकू आपण त्याला. काय की एलिफ जर नाही, बाय नाही बोललं तर एलिफ जर सेल्स असेल इन युजर ए ठेवलं, प्रिंट sales are decreasing, work on it. ठीक आहे. अजून एक कंडिशन देऊ आपण. अरे सिम्पल, आपण जे एलिफ वगैरे केलं तेच आहे, काहीच नाही. त्याच्यावरती एक चॅटबॉट बनून जातो, फक्त लॉजिक पाहिजे. प्रॉफिट इन ए. प्रॉफिट इज 20%. काही सांगून द्या ना. आपण असंच बनवतोय, याच्यासाठी बनवतो आपण. लेटचे तुम्ही डेटा ॲनालिटिक्स म्हणून लागला
पायथनवरती. तर त्यांनी सांगितलं की आपल्या कस्टमरसाठी एक बॉट बनवून द्या किंवा आपल्या कंपनीसाठी इन हाऊस एक बॉट बनवा ज्याच्यावरती जो कंटिन्यू आन्सर करेल. ठीक आहे, आता याला API वगैरे लागतात. डोंट थिंक मच अबाउट दॅट. ठीक आहे. अजून काय काय देऊ शकतो आपण, सांगा रे. हां, कस्टमर कस्टमर्स आर पॉझिटिव्ह. ठीक आहे. नंतर अजून काय देऊ शकतो आपण, एलिफ किंवा मग असं काही सेबात झालं. चला, एल्स प्रिंट सॉरी आय डिड नॉट अंडरस्टँड द क्वेरी. ठीक आहे, चलो रन करते. सी, डेटा ॲनालिटिक्स चॅटबॉट टाईप एक्झिट टू स्टॉप. लेट से मी आता टाकलं सेल्स. सेल्स आर डिक्रीजिंग, वर्क ऑन इट. ठीक आहे, मी टाकलं प्रॉफिट. प्रॉफिट इज 20%. मी टाकलं कस्टमर. कस्टमर पॉझिटिव्ह. मी आता टाकलं टेल मी अबाउट द रेव्हेन्यू. सॉरी आय डिड नॉट अंडरस्टँड द क्वेरी. समजलं का रे? येस, ऑनलाईन. हो सर. इंटरेस्टिंग आहे का? चला, एक छोटंसं बनवा तो तुम्ही काहीतरी, एकच 2 लाईनचं 3 लाईनचं. चॅटबॉटमध्ये टाका. मला आपलं चॅटबॉट म्हणतो, मेसेज बॉक्समध्ये टाका. अरे खूप इझी आहे. कायच आहे याच्यामध्ये? बोलो रे, और कुछ तो. कळलं का चॅटबॉट्स कसे बनतात? चलो ना बघू. तुम्हाला दिलं आहे मी, समोर आहे. जो पहिलावाला आपण बनवला तसं केलं तरी चालेल. आय एम ओके विथ इट. डू समथिंग. आज चॅटबॉट आलंच पाहिजे. सी, हे बेसिक आर्किटेक्चर आहे बॉटचं. हे जर तुम्ही याला दिलं ना तुमच्या जेमिनायला, तर इट गिव्स यू गुड व्हॉट आय से, तुम्हाला कोड देतं. सो हे आर्किटेक्चर आहे. जो ना पहिल्या दिवशी पण बोललो की यू शुड नो द आर्किटेक्चर. रेस्ट एव्हरीथिंग इज डन बाय द जेमिनाय. ओके, सो दिस इज द आर्किटेक्चर ऑफ चॅटबॉट. काहीतरी करा, काहीतरी. समवन, आय वॉन्ट वन तरी. आता असं नाही की एकामेकाच्या भरोशावर बसलेत.
करा करा, आय एम वेटिंग. हवं तर हे घ्या स्क्रीनवरती. अरे हा स्टॉपच आहे अजून. आणि एक्झिट तर बोलू दे त्याला. एक सेकंड. बाय एक्झिट. अरे उगाच हे टाकलं याची गरज नाही. झालं एक्झिट. आता तो रनच झाला असता. चल. ओके चलो, किसने तो दिया है, लेट्स सी हु इज दैट. सानिका यू प्रेस्ड एंटर. यू आर टेकिंग सो मच टाइम. जायचं आहे का पुढे? येस नो? अरे तरी मी तुम्हाला एक एक गोष्ट करून दाखवताना बाळांनो. मंथनला जमलं, प्रथमेश. अरे एक्झिट साठी काहीतरी करा ना. एक्झिट पहिलेच वर सांगून द्यायचं, मग नंतर बाकीचे लिहायचे. चलो ठीक आहे. गुड गुड प्रथमेश, मंथन. चलो बॉट्स तर जमले. सर दिले ना एक्झिट साठी, टाईप बाय टू एक्झिट. कुठे रे? ओके. सेकंड प्रिंट स्टेटमेंट. त्याला वरती लिहायचं, मी असं म्हणतोय तुम्हाला. ए झाल्यानंतरच यू शुड राईट इट. ठीक आहे. चलो मूविंग अहेड. कळालं सर्वांना चॅटबॉट्स कसे बनतात, काय आर्किटेक्चर असतो, काय लॉजिक लागतं. आता असं नका म्हणू सर फ्रंट एंडला कसं, आपलं बॅक एंडचं काम आहे. समजलं?
अरे थम्सअप तर करून द्या. मंथन आणि प्रथमेशच आहे फक्त, बाकी झोपलेत. चलो आगे. ठीक आहे. आता बघा मी काय करतोय. सी व्हॉट आय एम डुईंग इज, मला इंडेक्सिंग, आता इंडेक्सिंग बघतो ना आपण, ते इंडेक्सिंग म्हणजे काय माहिती आहे का? इंडेक्सिंग म्हणजे याला नंबर्स देणं, याची पोझिशनिंग. ठीक आहे. इंडेक्सिंग दोन प्रकारचे असतात. एक असते तुमची पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आणि एक असते तुमची नेगेटिव्ह इंडेक्सिंग. ठीक आहे. इसको मैं थोडा दूर करतो. ठीक आहे. तर आता पॉझिटिव्ह इंडेक्सिंग म्हणजे काय? झिरोपासनं नंबरिंग सुरू होते. जसं आयला 0, एनला 1, 2, 3, 4. ठीक आहे. आणि नेगेटिव्ह इंडेक्सिंग म्हणजे काय? उलटी इकडनं सुरू होते, एमपासनं. कसं? थांबा आपण लिहून घेऊ. 0, N1, S2, T3, A4, 5, 6, 7, 8. ठीक आहे. आणि नेगेटिव्ह इंडेक्सिंग म्हणजे काय? उलटं. माइन -1, -2, -3, -4, -5, अँड सो ऑन. ठीक आहे. याला म्हणता इंडेक्सिंग. पॉझिटिव्ह इंडेक्सिंग झिरोपासून. आता याला ॲक्सेस कसं करायचं ते बघा. लेट्स से हे बघा, प्रिंट खूप सोपं आहे. प्रिंट कशामध्ये स्टोअर केलं आहे? वर्डमध्ये. पहिले रन करून घेऊ वर्डचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये 0 टाकतोय मी आता. काय? 0. बघा आता काय येतं. काय आलं बघा? आय आलं. आय आलं का? बरोबर आय. करेक्ट. करेक्ट. आता मी टाकतोय 3. काय आलं बघा? 0, 1, 2, 3. बरोबर टी आला. आला टी. याला म्हणताय पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. आता नेगेटिव्ह बघा. मी आता केलं -1. काय येईल रे? चलो मी इतक्यात सांगितलं. काय येईल -1 साठी? M. करेक्ट. एम येईल. देखो आ गया. करेक्ट. करेक्ट. समजलं. आता जर मी याला इथे टाकलं -3, काय येईल रे? आर येईल. करेक्ट. कळालं का? दिस इज नथिंग बट युअर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंडेक्सिंग. काय डाऊट याच्यामध्ये? येस. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंडेक्सिंगमध्ये काय डाऊट? आय अज्युम नो डाऊट. नो सर. गुड. हा ना, का बोलत नाही तुम्ही ते कळत नाही. मग मी शिकवत राहील डायरेक्ट. चलो आता काय बघू आपण? स्लायसिंग. ठीक आहे. काय स्लायसिंग? स्लायसिंग म्हणजे काय? कटिंग. ठीक आहे. कटिंग इन अ सेन्स लाईक एक्स्ट्रॅक्टिंग स्पेसिफिक पार्ट ऑफ द स्ट्रिंग. काय? एक्स्ट्रॅक्टिंग स्पेसिफिक पार्ट ऑफ द स्ट्रिंग.
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके. सो लेट्स से हाऊ विल डू दॅट. काय घेतला होता? वर्डच घेतला होता ना आपण इंस्टाग्राम. एकदा प्रिंट करून घेऊ त्याला म्हणजे डोळ्यासमोर राहील. इंस्टाग्राम सगळ्यांच्या डोळ्यासमोर असतंच. देन टू द वर्ड वी नीड. चलो स्लायसिंग कशी करतात सेम तसा सिंटॅक्स आहे. काय प्रिंट काय वर्ड ना वर्ड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आता स्लायसिंग कशी होते माहिती आहे? कटिंग. आता कटिंग करायची ना तुम्हाला तर लेट्स से स्टार्ट फ्रॉम 0 रेंज फंक्शनसारखं काम करतं. एंड ॲट 3. काय स्टार्ट फ्रॉम 0 एंड ॲट 3 कसं येतं बघा. INS आलं हे बघा. का बरं 0 1 2 3. 3ला कोण आला? टी आला. बट इट विल एक्सक्लूड काय स्लायसिंग. कसं वर्क होतं? 1 मिनटं सांगून देतो मी. याच्यामध्ये स्टार्ट एंड -1 वाला रूल. ठीक आहे सेम तसंच तर झालं. आलं तसंच तुम्ही मधून पण करू शकता. हे बघा 2 पासनं स्टार्ट करा आणि 5ला एंड करा. STA आलं बघा. कसं काय आलं? 2 पासनं स्टार्ट 0 1 2. सो S पासनं स्टार्ट 2 3 4 5. 5ला एंड. इथे एंड तर मग STA येऊन गेलं. चलो आ गया. समजलं समजलं. ठीक आहे. आता जर तुम्हाला लेट्स से ह्या नंबरला उलटं प्रिंट करायचं. काय काय करायचं आहे? उलटं प्रिंट करायचं म्हणजे काय? रिव्हर्सिंग द स्ट्रिंग. काय रिव्हर्सिंग द स्ट्रिंग. स्वॅप द 2 नंबर्स आणि रिव्हर्सिंग द 2 स्ट्रिंग. कंपल्सरी क्वेश्चन इन इंटरव्ह्यू. कसं करता बघा. प्रिंट वर्ड कोलन -1. काय प्रिंट वर्ड कोलन -1. ठीक आहे ठीक आहे. आता मी याला रन करतो. बघा झालं उलटं. करेक्ट. ठीक आहे. ठीक आहे. आता तुम्हाला क्वेश्चन काय म्हणतो होमवर्कसाठी या. चेक वेदर द एंटर्ड वर्ड इज पॅलिंड्रोम ऑर नॉट. आता पॅलिंड्रोम म्हणजे काय रे? अशा वर्ड ज्याचं म्हणजे फर्स्ट वर्ड जरी सरळ असेल तरी उलट केले तरी सेम वर्ड असेल. समजलं का? असे वर्ड ज्याला सरळ वाचा की उलटं वाचा सेमच असतील. जसं काय मॅडम वाव. करेक्ट. अजून काय रे? सांगा रे अजून काय? मॅडम वाव मॉम. अजून काय येईल? लेवल. करेक्ट. सो असे वर्ड्स चेक करायचे आहे का पॅलिंड्रोम की नाही. ठीक आहे ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता काही फंक्शन्स बघू आपण. फंक्शन्स ऑफ स्ट्रिंग. हे खूप सोपे आहे बघ. तुम्हाला बोललो ना मी आपले कोड्स खूप छोटे छोटे होतील. आता लेट्स से आपण एक वर्ड घेतला A = हॅलो किंवा स्नॅपचॅट घेऊ. आता इंस्टाग्राम झालं ना स्नॅपचॅट. चलो आता बघा मी याला आहे ना मला हे कॅपिटलमध्ये मला याला लोअरमध्ये करायचं. कसं करतो बघा.
प्रिंट इन ब्रॅकेट ए डॉट लोअर. हे बघा आलं. करेक्ट करेक्ट. आता मी घेतो बी इक्वल्स टू स्नॅपचॅट. ठीक आहे. आता मी याला करतो प्रिंट ए डॉट अपर. ये देखो हो गया. ठीक आहे. समजलं. असेच लेट्स से मी एक सेंटेन्स घेतला. सेंटेन्स इक्वल्स टू डेटा एनालिटिक्स इज इजी टू लर्न. डीला पण मी छोटा करून देतो. चलो आता मला काय करायचं, प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर कॅपिटल करायचं आहे. कसं करतो बघ. प्रिंट टेक्स्ट डॉट टायटल. ठीक आहे. टेक्स्ट नाही रे, टेक्स्टवर केलं. हे बघा पहिले सगळ्या लाईन काय होऊन गेलं. पहिले सगळे वर्ड्स हे झाले. करेक्ट. आता परत हेच घेतो मी किंवा इथेच करतो. कशाला परत लिहायचं. प्रिंट सेंटेन्स डॉट कॅपिटलाइज. सी पहिला डी कॅपिटल होऊन गेला. करेक्ट करेक्ट. ठीक आहे. हे अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये मला डेटा ॲनालिटिक्सच्या ऐवजी डेटा सायन्स करायचं आहे. काय डेटा ॲनालिटिक्सच्या ऐवजी डेटा सायन्स करायचं आहे. रिप्लेस करायची एखादी व्हॅल्यू. तर कसं करतं बघा. सेंटेन्स डॉट रिप्लेस आलं का. हां रिप्लेस. याच्यामध्ये काय करायचं रिप्लेस आपल्याला. डेटा ॲनालिटिक्स बरोबर आहे का. ॲनालिटिक्स. ठीक आहे. कॉमा डेटा CIENCE. हे बघा डेटा सायन्स इज इझी टू लर्न. ठीक आहे. समजलं का रे. ठीक आहे. आता काही असे आहेत. लेट्स से फॉर एक्झाम्पल ए इक्वल्स टू मी देतो किशोर काही. ठीक आहे. लक्ष द्या. आता मी इथे केलं प्रिंट टेक्स्ट किंवा ए डॉट स्टार्ट विथ के. काय चेक केलं की हा के सोबत स्टार्ट होतं आहे का. येस. तर मग काय आन्सर येईल. ट्रू येईल. ठीक. ठीक आहे. तसंच याला काय दुसरं काय प्रिंट ए डॉट एंड्स विथ कॅपिटल आहे ना. हां ट्रू. आता जर मी एंड विथ एल केलं तर होतोय का. नाही मग फॉल्स येईल. करेक्ट 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 करेक्ट. ओके. आता जर हा सेंटेन्स मी एकदा परत प्रिंट सेंटेन्स करतो. सी जर आता मला याला स्प्लिट करून लिस्टमध्ये स्टोअर करायचं आहे
तर कसं करता, एक लक्षात आहे, खूप इझी आहे. तो एक एक लाईनचे कोड होते, तुम्हाला फक्त ते फंक्शन्स लक्षात ठेवणं आहे बस. स्प्लिट क्लोज ब्रॅकेट, सवय पडली रे टेक्स्टची. सी करेक्ट. है ना. हे इम्पॉर्टेंट है, इम्पॉर्टेंट. इसी में और एक चीज़ मैं आपको बोलता हूँ, और एक जर आता मी स्टोअर केलं, हे थोडं हे इझी आहे, 1 2 3 4 ठीक आहे. आणि मी मला चेक करायचे हे वर्ड्स आहे का स्ट्रिंग आहे. आता तुमच्यासाठी हे काय झाली, स्ट्रिंग झाली, बट त्याच्यामध्ये तर स्टोर्ड नंबर्स आहे ना. तर आपण त्याला विचारू ए डॉट इज डिजिट आहे का, येस की नो. ठीक आहे, ट्रू. बघा, करेक्ट करेक्ट. आता जर मी असं केलं, एमध्ये मी स्टोअर केला आता वर्ड, लेट्स से तोच किशोर, किशोर झालं ते. लेट्स से प्रिंट ए डॉट इज अल्फा. इज अल्फा म्हणजे काय, अल्फाबेट्स आहेत का, येस 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 येस, करेक्ट करेक्ट. जर मला आता नंबर दिले, आता फॉल्स येईल. ठीक. आणि जर आता दोघांचं कॉम्बिनेशन असलं तर एफ इक्वल्स टू कसं रे, ए बी 1 2 3. ठीक आहे. तर हे कसं, याला अल्फा नम असं काहीतरी येईल. थांबा, ए डॉट इज एल नम, हां काहीतरी, हां. आणि ठीक आहे, हे बघा येऊन गेलं. कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय रे, कॉन्कॅटिनेशन म्हणजे ॲडिंग ऑफ टू स्ट्रिंग्स, नथिंग एल्स. ठीक आहे, काय ॲडिंग ऑफ टू स्ट्रिंग्स. आता मी तुम्हाला एफ स्ट्रिंग वगैरे हे तर आधीच सांगितलं, सो आय होप देअर वोंट बी एन इश्यू इन दॅट केस. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही हे सगळे फंक्शन्स पाठ करायचे का, हे कुठे बघायचे, कुठे शोधायचे. तर जायचं गुगलला, पायथन ऑफिशियल डॉक्युमेंटेशन फॉर फंक्शन्स. हे बघा, पायथनची ओरिजिनल डॉक्स आहे, त्याला क्लिक करायचं. हे बघा येऊन जातील तुम्हाला. स्ट्रिंगसाठी असतील खाली कुठे, नाही तर डायरेक्ट टाका. नाही तर तुम्ही काही हे बघणार नाही आहे माहिती आहे मला, ChatGPTच करणार. ठीक, कॉमन स्ट्रिंग ऑपरेशन्स. हे बघा येऊन गेले स्ट्रिंगसाठी. ग्रेट देन, एवढी प्रॅक्टिस करा. लेक्चर लगेच अपलोड करतो, आहे माझ्याकडे आज वेळ, सो आय अपलोड इट. ठीक आहे. सॅटर्डेला आपलं लेक्चर होईलच, ऑफलाईनच होईल. आणि ते परत एकदा विल रिवाईज अँड गो वन मोर स्टेप अहेड, जसं आपल्याला मी तुम्हाला पहिल्या लेक्चर्सला बोललो होतो. ठीक आहे, ओके. सर ते फॉरच आणि वाईलचे हे क्वेश्चन्स देतो, हो डोंट वरी. ठीक आहे, ओके देन, थँक्यू, थँक्स अ लॉट, हॅव अ ग्रेट डे. You can leave. Thank you, sir. Yeah.
You can leave.